नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 2024चा पीक विमा कधी मिळणार? हा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आतापर्यंत आले आहेत. पण अखेर शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी राज्य सरकारने दिली आहे. राज्याचे कृषी मंत्री यांनी माहिती दिली आहे की जो निधी आहे तो पीक विम्याचा मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तो निधी सुद्धा किती मंजूर करण्यात आला ते सुद्धा सांगणार आहेत. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचे पैसे कितीपर्यंत मिळणार ते सुद्धा सांगणार आहे. पीक विम्याचा निधी 21,27.15 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे राज्याचे कृषी मंत्री माननीय कोकोटे साहेब यांनी माहिती दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा कधीपर्यंत जमा होणार? तर हा पीक विमा 31 मार्च बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे माहिती राज्य सरकारने कृषी मंत्री माननीय कोकोटे यांनी दिलेली आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर 2024चा जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या बँकेचा पीक विमा स्टेट बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे कृषी मंत्र्यांनी अपडेट दिलेल्या म्हणजेच खरोखरच माहिती मानल्या जात आहे आणि 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता तुमचाही सुद्धा आज आला आहे का? बँकमध्ये जाऊन चेक करा. आणि शेतकरी मित्रांनो, तसं नाही, आत्तापर्यंत जरी तुम्हाला भेटली नसेल तर 31 मार्चपर्यंत वाट बघा, तर खात्रीशीर तुम्हाला हे भेटणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, याची काळजी करायची नाही. ह्यावेळेस तुम्हाला पीक विमा 31 मार्चपर्यंत भेटणार म्हणजे भेटणारच. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.